ही मराठी क्राईम स्टोरी समोर येते पुणे जिल्ह्यातून. पुणे जिल्ह्यामधील तरुण तडफदार 25 वर्षीय एक युवक, त्याचं नाव अशोक वर्मा. अशोक वर्मा हा कॉलेजला असताना एका तरुणीसोबत त्याचं प्रेम प्रकरण जुळलं होतं आणि त्या दोघांमध्ये अनेक वेळा शारीरिक संबंध झाले होते. म्हणून एका दिवशी त्या तरुणीच्या घरी कुणीच नाही म्हणून त्या तरुणीचं नाव सुमनने अशोकला फोन केला आणि सांगितलं की घरी कुणीच नाही, तू घरी ये. घरी जाता जाता त्याने मेडिकलवरती शक्तिवर्धक गोळ्या घेतल्या, म्हणजेच शारीरिक संबंधासाठी पॉवरच्या गोळ्या घेतल्या आणि तो सुमनच्या घराकडे गेला. घरी गेल्यानंतर ते शहरच, तेथे कोण आलं कोण गेलं कुणी कोणाला पाहत नाही. तो घरामध्ये गेला. घरामध्ये गेल्याच्या नंतर सुमनला पाहिलं आणि त्याच्या भावना उत्तेजित झाल्या. त्याने सुमनला मिठीत घेतलं, सुमनला उचललं आणि डायरेक्ट बेडरूम मध्ये घेऊन गेला. बेडरूम मध्ये घेऊन गेल्याच्या नंतर सुमनला निर्वस्त्र केलं, सगळे कपडे काढले आणि अशोकने देखील अंगावरील सगळे कपडे काढले. दोघही निर्वस्त्र अवस्थेमध्ये बेडवरती पडले. त्यांचा शारीरिक संबंधाचा प्रवास सुरू झाला. दोघही फुल उत्तेजित झाले होते आणि दोघांच्याही भावना आता नियंत्रणात राहिल्या नव्हत्या. आणि अशोकने सुमनला मिठीत घेतलं आणि शारीरिक संबंध सुरू झाले. शारीरिक संबंध सुरू झाले आणि दोघही उत्तेजित अवस्थेमध्ये होते. दोघही मग्न झाले होते शारीरिक सुखामध्ये. त्याच वेळेस दरवाजावरती कुणीतरी आलं आणि दरवाजावरती टकटक वाजवलं. त्यावेळेला आतून जो आवाज येत होता तो आवाज ऐकून दरवाजावरती जिने आवाज दिला ती सुमनची काकू होती. आवाज दिला आणि त्यावेळेला दरवाजा लावलेला नव्हता, आडवा केलेला होता. तिने दरवाजा ढकलला तर हे दोघंही नको त्या अवस्थेमध्ये त्या काकूला दिसले. काकू आतमध्ये गेली आणि काकूचं जे पती होते ते बाहेरगावी गेले होते कामानिमित्त आणि 2-2, 3-3 महिने ते घरी येत नव्हते. आतमध्ये जेव्हा गेले त्यावेळेला दोघं नग्न अवस्थेत होते. दोघांनीही चादर अंगावरती ओढली आणि काकू तुम्ही अचानक कशा आलात विचारलं. त्यावेळेला काकू म्हटली की हे तुम्हाला शोभतं का, लग्न नाही काही नाही आणि तुम्ही असे काळे धंदे करता, तुम्हाला शोभतं का. त्यावेळेला तारुण्य अवस्थेमध्ये आनंद घ्यायचा नाही कधी घ्यायचा असं ते दोघं जण तिथं वादविवाद करू लागले. त्यावेळेला काकू देखील उत्तेजित होऊ लागली. त्या दोघांचं शारीरिक संबंध पाहून त्या काकूला कंट्रोल होईना गेलं. तिची देखील कामवासना जागृत झाली. त्या काकूचं नाव संगीता होतं. त्या संगीताने अशोकला विनंती केली की माझं लग्न झालेलं आहे परंतु मला शारीरिक सुख मिळत नाही. माझी देखील इच्छा आहे की तू माझ्यासोबत शारीरिक संबंध करावा. त्यावेळेला अशोक म्हटला काकू तुमचं वय भरपूर आहे, कसं जमल. परंतु काकू म्हटली काही अडचण नाही, मी तयार आहे. परंतु एकीकडे सुमन होती. सुमन म्हटली हे शोभतं का, तुमच्या मुलाच्या वयाचा आहे अशोक. परंतु त्यावेळेला उत्तेजना वाढलेली होती आणि डोळ्यामध्ये कामवासनेची नशा काकूच्या जडली होती. काकू आणि सुमन या दोघींनी विचार केला आणि अशोकला सांगितलं की काकूला सोबत सुद्धा घ्या आणि काकू आणि मी दोघेही तयार आहोत. त्यावेळेला फुल उत्तेजित असणारे अशोक आणि सुमन अगोदरच रममान झालेली. काकूला देखील बेडवरती घेतलं. काकूने स्वतःहून संपूर्ण कपडे काढले, साडी काढली आणि दोघेही आणि सुमन आणि संगीता आणि अशोक म्हणजेच अशोकची मैत्रीण संगीता, संगीताची काकू सुमन, सुमनची काकू सुमन, संगीता आणि सुमन. सुमनने काकू संगीताला सांगितलं बेडवरती या आणि दोघं जण बेडवरती गेले आणि अशोकला सांगितलं सुरू करा. या तिघांमध्ये शारीरिक संबंध सुरू झाले. परंतु अशोक आता या दोघींसोबत कसे शारीरिक संबंध करणार याचा विचार काकूला पडला होता. म्हणून काकूने सांगितलं सुमनला तू थांब, आमचा अगोदर होते. सुमनला राग अनावर झाला आणि कारण काकू ही अनुभवी होती, वयोवृद्ध होती. काकूला माहिती होतं की अशोक दोघींना शांत करू शकणार नाही. अगोदर मला शांत होते, नंतर काय व्हायचं ते होईल असा विचार करून तिने संगीताला सुमनला बाजूला काढलं होतं. ज्या वेळेला सुमन पेटलेली होती, उत्तेजित झालेली होती,
तिला काकूचा हा बर्ताव सहन झाला नाही. अशोक आणि संगीता म्हणजेच काकू या दोघांचे चालू असलेले शारीरिक संबंध तिला बघवत नव्हते. ती फुल काम वासनेने उत्तेजित झालेली होती. सुमनने विचार केला की या काकूने येऊन माझा डिसमोड केला, माझ्या सुखामध्ये दुःख घाललं आणि स्वतः शारीरिक सुख घेते. तिने त्याच वेळेला टोकाचं पाऊल उचललं आणि सुमनने शेजारीच पडलेला एक लोखंडी रॉड उचलला आणि काकूच्या डोक्यामध्ये घातला. काकू बेशुद्ध अवस्थेत पडली. त्या काकूला संगीताला कपडे घातले आणि एका निर्जन स्थळी नेऊन पुरण्यात आलं. अशोक आणि सुमन या दोघांनी काकूचा गेम केला. काही दिवस उलटून गेले आणि काका घरी आले. काकूचे पती त्यावेळेला विचारपूस केली तर बाहेरगावी गेली म्हणून सांगण्यात आलं. परंतु काही दिवस उलटून गेले तरीही काकू संगीता घरी येत नाही म्हणून काकाने पोलिसांमध्ये कंप्लेंट दिली बेपत्ता असल्याची. पोलिसांनी तपास केला. त्यावेळेला पोलिसांना कळालं की अशोक आणि सुमन या दोघांचं अफेअर आहे, अनैतिक संबंध आहेत. त्यावेळेला कोणाच्या घरी होते? काकूच्या घरी होते. तर काय झालं म्हणून या दोघांवर संशय आला. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, खाकीचा धाक दाखवला आणि त्यावेळेला त्या दोघांनीही खाकीच्या भीतीपोटी, मारहाणीच्या भीतीपोटी दोघांनीही या गुन्ह्याची कबुली दिली आणि दोघांनाही जेलबंद करण्यात आलं. जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. ही घडलेली घटना पुणे जिल्ह्यातील समोर आली. या घडलेल्या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटेला प्रेस करा. देश-दुनियेतील ताज्या घडामोडी, ताज्या बातम्या पाहण्यासाठी, रिअल मराठी क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी आवर्जून आपल्या चॅनल सोबत राहा. कारण कलियुगामध्ये सध्या पावलोपावली धोका आहे, असुरक्षितता आहे. शारीरिक सुखासाठी, अनैतिक संबंधासाठी आज वेळोवेळी पावलोपावली आपल्याला धोका दिसतोय. त्यामुळे सुरक्षित राहा, काळजी घ्या, पाऊल जपून टाका. आपल्या आईवडिलांचा विचार करा, इज्जतीचा, सामाजिकतेचा विचार राहू द्या, भान राहू द्या. चुकीचं पाऊल टाकू नका. क्षणिक सुखासाठी, शारीरिक भूक भागवण्यासाठी चुकीच्या दिशेने जाऊ नका. हीच तुम्हाला विनंती. सर्वांनी आपण काळजी घ्या. आपल्या आसपासच्या घडामोडींवर लक्ष ठेवा, मुलाबाळांकडे लक्ष ठेवा आणि कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. कारण कोण कधी काय करेल, कोणाच्या मनात पाप आहे आपल्याला समजत नसतं. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया पुढील रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. ठेवू नका. कारण कोण कधी काय करेल, कोणाच्या मनात पाप आहे आपल्याला समजत नसतं. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट